शिवाय. नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम खास आणि झणझणीत चमचमीत पुणेरी मिसळ, एकदम तरीवाली. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर माझ्यासोबत बनवूया आपण एक पुणेरी मिसळची पद्धत कशी आणि एकदम अगदी सोप्या पद्धतीत. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. आणि हो, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तर फ्रेंड्स, मी आज बनवणार 10 लोकांसाठी लागणारी मिसळ. तर यासाठी लागणारे साहित्य आहे: मोड आलेली मटकी 250 ग्राम, आलं लसूण, चिरलेला कांदा, कोथिंबीर गार्निशिंगसाठी, कढीपत्ता, तेजपान, जिरे मोहरी फोडणीसाठी. मसाल्यांमध्ये आहे घरगुती मसाले, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला, हळद, चिरलेले बटाटे. आणि हे घरगुती मसाले आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल याची मी डिटेल्स तुम्हाला बायोमध्ये देते, जाऊन नक्की चेक करा. मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकूया. कढई गरम झाल्यानंतर 3 ते 4 चमचे तेल टाकूया. तडक्यासाठी ऍड करूया मोहरी, मोहरीला तडतडली की आपण याच्यात टाकूया जिरे, जिरेही तडतडले की त्यात आपण टाकूया थोडंसं चिमूटभर हिंग, कढीपत्ता, तेजपान, टाकूया चिरलेला बारीक कांदा, आता वरती कांदा हा सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचा, छान अगदी गुलाबी कलर होईपर्यंत. आणि कांदा थोडा परतला त्याच्यात आपण टाकूया आलं लसूण पेस्ट, छान असं परतून घ्यायचं. कांदा आपला परतत येतोपर्यंत मी तुम्हाला मसाल्यांचं सांगते. तर आपला कांदा जोपर्यंत परतत येतोपर्यंत मी तुम्हाला मसाले सांगते याच्यामध्ये काय काय लागणार आहे. हे आमचे सगळे घरगुती मसाले आहे. हा आहे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला आणि हळद. हे घरगुती मसाले माझे. तुम्हाला हे घरगुती मसाले ऑर्डर करायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. घरगुती आणि एकदम ऑर्गॅनिक फ्री मसाले आहे. नक्की ट्राय करा, चविष्ट आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे बटाटे टाकत आहे. त्यालाही छान असं परतून घ्यायचं. आणि मी सांगितल्याप्रमाणे आमचे घरगुती मसाले मी याच्यात ऍड करत आहे. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला,
लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर आणि हळद. छान असं परतून घ्यायचं आहे. छान ही मिसळ झणझणीत आणि चमचमीत लागते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्टेप फॉलो करा. त्याच्यात मी 1-2 चमचे डाळीचं पीठ टाकून भाजून घेणार आहे. डाळीच्या पिठाने मिसळ एक चांगली टेस्ट येते भाजून घेतल्यानंतर आणि एक स्ट्रक्चरही ग्रेव्हीचं छान लागतं. तर नक्की सांगितल्याप्रमाणे ट्राय करा. मसाल्यांना तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण मसाले छान परतले की त्याच्यात मी मोड आलेली मटकी टाकत आहे आणि तेही छान मिक्स करून त्याला परतून घ्यायचं छान असं. ही मटकी मी घरीच मोड आणून ठेवली होती. 2 दिवस अगोदरच भिजत ठेवली होती आणि त्याला छान असे मोड आले आहे. छान असं मिक्स करून परतून घ्यायचे. चार ते 5 टोमॅटो उकडून घेतले होते, त्याच्यामुळे मी परतवायला ती मटकी बरोबर टाकत आहे आणि छान अशी ती परतून घ्यायची ती प्युरी. त्यालाही तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. छान असा मसाल्यांचा अरोमा सुटला आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे मसाल्याची लिंक मी तुम्हाला बायोमध्ये देणार आहे. तर नक्की जाऊन ऑर्डर करा. घरगुती मसाले जर तुम्हाला पाहिजे असेल, ऑर्गॅनिक टेस्ट आणि एकदम चविष्ट मसाले आहेत, तर नक्की माझी बायो लिंक चेक करा आणि तिथून मसाल्याची मी तुम्हाला लिंक देईन. तर तिथून तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता. मी त्याच्यात चवीप्रमाणे आत्ताच टाकत आहे, जेणेकरून ते मटकीलाही चांगलं मिक्स होईल आणि त्याची टेस्ट छान येते, पानचट लागत नाही. म्हणून फोडणीमध्येच मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यालाही छान असं परतून घेते. ही सगळी छान असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. तर एकीकडे मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं. आपण गरम पाणीच टाकायचं, जेणेकरून भाजीची टेस्ट तशीच राहते. हे बघा, छान असं तेल सुटलं आणि छान असं अरोमा, सुगंध याचा भरभर पसरला आहे. स्टेप नक्की फॉलो करा. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे गरम पाणी. गरम पाण्याने तरीचं स्ट्रक्चर आणि भाजीची चव कुठल्याही तशीच राहते. नेहमी गरम पाणीच ग्रेव्ही जर करायची तर टाकत जा. छान तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी ॲड करा. छान असं मिक्स करा. या चमचमीत झणझणीत पुणेरी मिसळ तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण ही पुणेरी झणझणीत मिसळ सर्व करूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे.
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. अशी आपली ही मिसळ पाव थाली तयार आहे. तर थोडासा कांदा टाकूया, गार्निश कर थोडीशी कोथिंबीर टाकूया, थोडंसं लिंबू पिळून टाकूया. ही अशी आपली पुणेरी मिसळ तयार आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.